श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः। श्री गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। श्रीमद्दासबोध दशक 14वा समास 10वा माया निरूपण वाचण्यास प्रारंभ करीतो महाराज। श्रीराम समर्थ। माया दिसे परिनासे वस्तू न दिसे परिणनासे। माया सत्य वाटे परिमिथ्यासे निरंतर। करंटा पडो निउताना करिनाना परिकल्पना परी ते काहीच घडेना ऐसी माया। द्रव्यदारेचे स्वप्न वैभव नाना विलासे हाव भाव क्षणिक वाटे परिमाव ऐसी माया। दशावतारातील कृष्णा उपजे जीर्ण वस्त्रांची तृष्णा नदीना में पीयूषना ऐसी माया। पुंडलिक वरदे हर विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरणकमलांना वंदन करून आज या महन्मंगल अशा संतसंघाला उपस्थित सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांना माझा श्री गुरुदेव। मागील संतसंघामध्ये आपल्याला माऊलींनी शाश्वत सुख याविषयी इतकं सुंदर मार्गदर्शन केलं की हे सुख संतांजवळच असतं, परंतु आपण सर्व प्रापंचिक आहोत, सामान्य माणसं आहोत आणि त्यामुळे मायेत अडकतो आणि हे सुख आपल्याला मिळत नाही। मग या मायेविषयी आज दशक 14 समास 10 ह्या समासामध्ये समर्थांनी
ह्या मायेवर निरूपण केलं आहे. मग ही माया कशी आहे? ही व्यवहारातली माया पटवून देताना समर्थांनी ह्या सर्व 1 ते 26 ओव्यांमध्ये छोटी छोटी अनेक दृष्टांत दिले आहेत आणि त्याद्वारे पटवून दिले आपल्याला की ही व्यवहारातली माया कशी खोटी आहे. समर्थ सांगतायत की ही माया दिसते खरी, परंतु ही खोटी आहे. जी सद्वस्तू असं आहे, परब्रह्म आहे, ते कसं आहे? निर्गुण आहे, निराकार आहे, ते दिसत नाही, अविनाशी असं आहे. परंतु ही जी माया आहे ही निरंतर सदैव खोटीच आहे. मग अशी माया कल्पना मात्र कशी बरं आहे? ते का दृष्टांतातून समर्थांनी दिले ह्या समासामध्ये की समर्थ सांगतायत की एखादा मनुष्य झोपला आहे, रात्री त्याला स्वप्न पडलं आहे की त्याला सुंदर अशी पत्नी मिळाली, छानशी मुलं झाली, भरपूर असं वैभव ऐश्वर मिळालं आहे. परंतु आणि त्या वैभवाचं ऐश्वर्याचं तो काय करतो आहे? भोग घेतो आहे. परंतु जेव्हा त्याला जाग येते त्यावेळेस त्याला कळतं की हे सगळं खोटं आहे, हे खरं नाही, अशीच माया आहे असं समर्थ सांगत आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मृगजळ आणि पाणी हे दिसतं सारखं, परंतु ह्या मृगजळाला एक भासमान आकार, रंग आणि रूप असतो. तसंच सृष्टीमध्ये हे जे सगळे पदार्थ आहेत, ह्या वस्तू आहेत, ह्या सगळ्या पदार्थांना, वस्तूंना आकार आहे, रंग आहे, रूप आहे, परंतु त्यामध्ये जे अविनाशी, निर्गुण, निराकार असं एक चेतना आहे, जे संवेदना आहे, जे परब्रह्म आहे, ते मात्र सगळीकडे सारखंच असतं. आणि म्हणूनच सगळ्या संतांनी काय सांगितलं आहे की तुम्ही जी सामान्य माणसं आहात, आपण जी सामान्य माणसं आहोत ती काय करतो तर बाह्याकाराला भुलतो, परंतु त्या वस्तूतलं आतलं जे अविनाशी निर्गुण ब्रह्म आहे त्या वस्तूला आपण जाणत नाही. मग ही माया कशी बरं आहे? जी मनातून जात नाही, मनाची आसक्ती वाढवते, मनाला मोह पाडते, अशी माया आहे. रज, तम, सत्व ह्या त्रिगुणांचा मेळ म्हणजे माया आहे. समर्थ ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा ह्या मायेबद्दल बोलताना खूप सुंदर सांगितलं आहे. ज्ञानेश्वर माऊली सांगतायत की ही सर्व सामान्य जी माणसं आहेत ती काय करतात तर मायेच्या अधीन असतात. ह्या मायेमुळे आपण काय करतो तर आपण विषय सुखाचा शोध घेत राहतो, विचार करत राहतो आणि भौतिक सुखालाच आपलं सुख मानतो. आणि मग काय होतं? परिणाम असा होतो की आपण या मोहवश मायेमध्ये अडकतो, प्रपंचाच्या बंधनामध्ये अडकतो. बघा तुकाराम महाराज त्यावेळेस सदेह वैकुंठाला निघाले तेव्हा त्यांची पत्नी अवली हिला ते म्हणाले, चल तू येतेस का? ती काय म्हणाली असेल? अहो माझी म्हस विणार आहे. मग तिच्याकडे कोण बरं बघणार? तुम्हाला जिथे जायचं तिथे जा. बघा ह्या प्रपंचामध्ये आपण किती अडकलो आहे, किती माया करून बसलो आहे. अशी ही जी माया आहे, हा संपूर्ण विश्वाचा पसारा ही माया निर्माण करते, त्याचा खेळ मांडते आणि आपल्या सगळ्यांना त्या खेळामध्ये खेळवत असते. ह्या मायेमुळेच काय होतं? अज्ञान निर्माण होतं. अज्ञानामुळे दुःख येतं, दुःखामुळे आपण आंधळे होतो, खरं खोटं आपण काहीच बघत नाही. आणि म्हणूनच अंधारामध्ये साप दोरी दिसते ना, त्या दोरीला साप म्हणून आपण धोपटतो. एवढी ही माया आहे. ही माया इतकी मोहात पाडते माणसाला की या मायेमुळे पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या चक्रामध्ये आपण अडकतो. आपल्या माऊलींनी ह्या मायेबद्दल खूप सुंदर असा एक अभंग लिहिला आहे. त्यामध्ये माऊलींनी लिहिलं आहे, माया ही लबाड ग्रासिले इंद्रिया, तेने सारे यंत्र गेले गेले वाया, तेने सारे यंत्र गेले गेले वाया, पाप आणि पुण्य सारा होय भ्रम, पाप आणि पुण्य सारा होय भ्रम, जग शून्य माया, जग शून्य माया. तात्पर्य माऊलींनी काय सांगितलंय की ही माया इतकी लबाड आहे. ती काय करते? आपल्यासारख्या सामान्य माणसांना मोहात पाडते, लोभात पाडते, थोडीशी चुटूक दाखवते आणि काय करते? नाहीशी होते. मग आपण काय करतो? हिच्या नादी लागलेलो असतो आणि मग आयुष्यभर दुःखी, असमाधानी राहतो. आणि म्हणूनच माऊलींनी सांगितलं ह्या मायेने आपल्या या इंद्रियांना ग्रासलंय. बहुमोल असा सुंदर जो नरदेह परमेश्वराने आपल्याला दिलाय तो जन्म आपण विसरतो. मला का मिळाला आहे, कशासाठी मी जन्माला आलो आहे,
हे वास्तविक जे आपलं रूप आहे तेच विसरतो आणि त्या मायेलाच खरं म्हणतो. हा देह म्हणजेच मी आहे हा भ्रम आपल्याला या मायेमुळे पडतो. आणि म्हणून माऊली सांगतायत की हे जे शरीररूपी यंत्र आहे हे या मायेमुळे आपलं फुकट गेलं आहे. मग या मायेने भल्यांना सोडलं नाही. मग आपली काय व्यथा? सीतामाईला हरणाचं मायावी मृगाचं काय झाला? मोह झाला. आणि त्या मोहामुळे पुढे रामायण घडलं. तिला अनेक प्रकारची दुःख भोगावी लागली. द्रौपदीला सुद्धा या दुर्योधनावर हसण्याचा मोह झाला आणि पुढे महाभारत घडलं. तिलाही असंख्य दुःखांना सामोरं जावं लागलं. नारदांना सुद्धा माया पाहायची होती आणि प्रभू श्रीकृष्णांनी त्यांना स्वप्नामध्ये माया दाखवली. ते सुद्धा त्या मायेपासून सुटले नाहीत. मग आपली काय व्यथा? आज आपल्या माऊलींनी जे श्री लीलामृत ग्रंथ जो लिहिला आहे त्या ग्रंथामध्ये 20व्या अध्यायात वायुपुराणामध्ये जनकाचं आख्यान लिहिले माऊलींनी. त्यामध्ये त्याला भ्रम झाला. तो स्वप्न पाहतो की भिकारी झाला असं. त्याला भ्रम होतो की मी राजा आहे की भिकारी आहे. आणि जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये अष्टवक्रांसारखे गुरु येतात आणि त्यांना कळतं की मी राजाही नाही आणि भिकारी नाही की मी एक आत्मा आहे, हे ज्ञान त्यांना गुरूंमुळे प्राप्त होतं. म्हणून भाविक हो, आपल्याला सुद्धा अशा आत्मज्ञानी संतांच्या सानिध्यात गेलं पाहिजे की जे आपल्याला ह्या मायेपासून वेगळं करतील. कारण ते कधीही मायेमध्ये अडकत नाहीत. आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेस पाऊस पडतो आपल्या घराशेजारी अळूचं एक पान असतं बघा. अळूची भाजी आपण सगळीच खातो. त्या अळूच्या पानावर धो धो असा पाऊस पडला तरीसुद्धा एक थेंबसुद्धा त्या अळूच्या पानाला चिटकत नाही. असे हे संत असतात की हे वावरत असतात आपल्या या सगळ्या सामान्यांमध्ये, परंतु ते मायेपासून अलिप्त असतात. ते मायेला टाकून देतात आणि ईश्वर तत्व फक्त ग्रहण करतात. येथे संत कबीरांनी एक दोहा म्हटलं आहे. त्या दोहातून वर्णन केलं आहे की ही माया संतांची कशी दासी आहे. माया दासी संत की साकट की सिरताज, साकुट की सिरमानिनी, संतो सहेली लाज कबीरा, संतो सहेली लाज. काय सांगतायत संत कबीर की ही जी माया आहे ही संतांची दासी आहे. संतांनी तिला ओळखलं आहे आणि म्हणून ते काय करतात? तिच्याकडे दुर्लक्ष करतात, लक्ष देत नाही तिच्याकडे, तिच्यामध्ये अडकत नाहीत. आणि म्हणून ती काय करते? त्यांची दासी बनते, त्यांच्या पुढे हात जोडून उभी राहते. परंतु आपण जी प्रापंचिक सामान्य माणसं आहोत, आपण काय करतो? तर आपण ह्या संसारामधली जी प्रापंचिक माया आहे ही गोळा करण्यामध्ये इतके व्यस्त असतो की ही माया आपल्या डोक्यावरचा मुकुट बनते. परंतु संतांच्या सत्पुरुषांच्या मागे ती त्यांच्या आज्ञेची वाट बघत बसते आणि त्यांच्या मागे हात जोडून ती येत असते. मग असे हे संत कसे बरं या मायेमध्ये अडकत नाही? ह्याविषयी आपण एक दृष्टांत पाहूया. एकदा शिवाजी महाराजांना असं वाटलं की तुकाराम महाराज हे एवढे मोठे संत आहेत, सगळीकडे कीर्तनं प्रवचनं करत फिरतात, पायी चालत जातात मैलोन मैलं. त्यांच्या घरामध्ये त्यांचा प्रपंच इतका प्रपंचामध्ये दारिद्र्य आहे. मग काय केलं पाहिजे की त्यांचा प्रपंच सुखी झाला पाहिजे, त्यांना व्यवस्थित परमार्थ करता आला पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं? घोडे, पालखी, अन्न, वस्त्र, वेगवेगळे अलंकार हे नजराणा रूपाने त्यांच्या घरी पाठवून देतात. परंतु त्यांच्या मनात ही सुद्धा खंत असते की ते महाराज हे सगळं स्वीकारतील ना. आणि मग इकडे सगळं नजराणा घेऊन सैन्य येतं, पण तेव्हा तुकाराम महाराज घरी नसतात. आणि आवली त्यांची पत्नी आपल्याला माहिती आहे, तिच्यासारख्याच आपणही सगळेजण आहोत. आपल्यालासुद्धा आपल्या नवऱ्यांनी काही पैसे दिले लगेच आपल्याला मनात येतं की काय घेऊ आणि काय नको. तिचं पण तसंच होतं. तिने काय केलं? ते सगळे कपडे वगैरे घातले अंगावरती, दागिने वगैरे सगळे अंगावर घातले आणि मुलांनाही घातले आणि दारामध्ये तुकाराम महाराजांची वाट पाहत उभी राहिली. तुकाराम महाराज येतात, तिला विचारतात. त्यांना ती विचारते मी कशी दिसते? ते सांगतात छान दिसतेस. अगं पण हे आणलंस कुठून? कोणी दिलं? तेव्हा ते सैनिक बाजूला उभे असतात. ते सांगतात की शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी हा नजराणा पाठवला आहे. आणि मग महाराज काय करतात? येतात निमूटपणे, तिच्या अंगावरचे सगळे अलंकार काढतात, मुलांच्या अंगावरचे काढतात आणि पुन्हा ते सगळं होतं तसं भरून ठेवतात.
आणि सैनिकांना सांगतात हे घेऊन जा, आणि सोबत एक पत्र लिहितात शिवाजी महाराजांना की हे राजा, हे सर्व तू ते पाठवलं आहेस, हे मला मृत्तिके समान आहे, ह्याला आम्ही माती मानतो, मला ह्याची काहीच गरज नाही आहे, आणि माझ्या प्रपंचाची सुद्धा तू काही काळजी करू नकोस. मी फक्त एवढाच विचार करतो, आम्ही फक्त एवढाच विचार करतो की आमच्या देवाची सेवा आमच्या हातून कशी बरं होईल. तेव्हा राजा, हे सगळं मला मातीसारखं आहे, हे तू घेऊन जा, मी पाठवून देतोय, तू राग मानू नकोस. असेही संत असतात. आपल्या माऊलींचं बघा, आज आपल्या माऊली कित्येक प्रकारच्या भूमिका बजावत आहेत. आज माऊली प्रशासक आहेत, संघटक आहेत, जगद्गुरू आहेत, जगताचे गुरु आहेत. धर्माचं एवढं मोठं प्रचंड कार्य माऊलींवर आहे. माऊली कवी आहेत, लेखक आहेत, आर्किटेक्ट आहेत, पती आहेत, पिता आहेत, सासरे आहेत, आणि आपल्या तुम्हा आम्हा सगळ्यांच्या हृदयातील एक परम चैतन्य आहे, परमेश्वर आहेत, माऊली आहेत. एवढं सगळं असूनसुद्धा माऊली कशातच अडकत नाही आहेत. रंगात रंगुनी रंग माझा वेगळा, गुंथ्यात गुंतुनी पाय माझा वेगळा. अशा आपल्या माऊली आहेत. आज माऊलींना जगद्गुरू पदावर आरूढ करण्यात आलं, आणि त्यावेळेस असा प्रोटोकॉल होता की जगद्गुरूंनी दर्शन द्यायचं नाही, भक्तांमध्ये मिसळायचं नाही. माऊलींनी त्यांना सणकावून सांगितलं की मी माझ्या भक्तजनांमध्ये जाणार, माझ्या भक्तांना दर्शन देणार, मग मला हे पद मिळो न मिळो. बघा ना, त्यांना कोणतीही अभिलाषा नसते. आज अनेक जणांचे सुखी संसार झालेत. आज किती जणांच्या समस्या अडचणी माऊलींनी दूर केल्या, सगळे सुखी झालो आहेत ना आपण. आज कितीतरी जण व्यसनातून मुक्त झाले आहेत. पण हे श्रेय माऊली कधी घेतात का आपल्याकडे? कधीच माऊली हे श्रेय आपल्याकडे घेत नाहीत, कारण ते ह्या मायेत कधी अडकतच नाहीत, ते अलिप्तच आहेत. आणि म्हणून अशा आत्मज्ञानी संतांच्या सानिध्यात आपण गेलो पाहिजे. आणि ज्या वेळेस आपण अशा आत्मज्ञानी संतांच्या सानिध्यात जाऊ, त्यांच्या वचनावर, त्यांच्या बोलण्यावर आपण विश्वास ठेवू, त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना करू, त्यांनी सांगितल्याप्रमाणे सेवा करू. आज वेगवेगळ्या सेवा दिल्यात आपल्याला. कशाला दिल्यात? तर आपल्यातील अहंकार घालवण्यासाठी. आज वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला दर वाऱ्या असतात. त्या वाऱ्यांना काय यायला सांगितलं माऊलींनी की त्या अमृतामय बोधातून आपल्याला मायेपासून लांब जायचं आहे, आपल्याला स्वतःचं परीक्षण करायचं आहे. ते माऊलींचे ते वचनं ऐकून आपण हे परीक्षण केलं पाहिजे की मी कुठे चुकते आहे किंवा मी कुठे चुकतो आहे, माझ्यामध्ये काय बदल झाला पाहिजे, आणि मी कसं जास्तीत जास्त माऊलींच्या सानिध्यात जाऊन ह्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये जाईन, मी गुरुकृपेला पात्र होईन आणि मला स्वतःच्या स्वरूपाची ओळख होईल. मायेला अंत आहे, मायेला अंतही नाही आणि आरंभही नाही, ती अस्तित्वातच नाही आहे ना. ज्याप्रमाणे स्वप्न पाहता पाहता आपल्याला जाग येते, त्यावेळेस काय होतं? स्वप्नाचा अंत होतो. परंतु आणि ज्या वेळेस ज्ञान होतं त्यावेळेस मायेचा अंत होतो. मग ज्ञान कशाने होणार आहे? तर आपल्या सद्गुरूंच्या सांगण्याप्रमाणे वागू, त्यांनी दिलेल्या संतसंगाला आपण जाऊ, प्रचार प्रसार माऊलींचे जे विचार आहेत हे विचार आपण जगाच्या पल्ल्यात घेऊन जाऊ. धर्मक्षेत्र हे मासिक आपल्याला माऊलींनी दिलं आहे, त्या मासिकाच्या अंतर्गत माऊलींचे विचार नवीन नवीन लोकांना, अगदी ज्या लोकांना अध्यात्माची आवड आहे, जे वाचक आहेत, जे सुशिक्षित लोक आहेत, अशांपर्यंत आपण पोचवण्याचं कार्य करू. आणि त्यावेळेस खरोखरच आपल्याला माऊलींच्या कृपेने एक ना एक दिवस ह्या स्वस्वरूपाची ओळख नक्कीच होणार आहे. करिता होईल दर्शन प्रत्यक्ष सगुण नरेंद्र म्हणे. रात्रंदिवस ज्यावेळी आपण त्या विधात्याचा, त्या परमात्म्याचा ध्यास घेऊ, त्यावेळी आपल्याला मायेपासून बाजूला व्हायला मिळेल. या मायेमुळे आपल्याला हा भ्रम होतो की आम्ही देवाची पूजा केली, देवाचे उपवास धरले, वाऱ्या केल्या म्हणजे देव आपल्याला भेटेल, किंवा दानधर्म केलं की आपल्याला पुण्य लाभेल. हे सगळं मायेमुळे विश्व आपण निर्माण केलेलं आहे. या मायेच्या पलीकडे जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत आपल्याला यथार्थ ज्ञान होणार नाही, सत्य ज्ञान होणार नाही. आणि म्हणून इथे समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी माया आणि तुम्ही हे दोघे वेगवेगळ्या प्रकारे कसं करायचं ते सांगितलेलं आहे. आणि ही माया आणि आपण वेगवेगळे करण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ सद्गुरूंमध्येच आहे. जसा अनेक पक्ष्यांमध्ये एकच पक्षी आहे ज्याचं नाव आहे राजहंस. हा राजहंस
त्याला दूध आणि पाणी एकत्र करून प्यायला द्या, तो पाणी पिणार नाही. तो फक्त दूधच पिणार, पाणी तिथेच ठेवणार. तशा प्रकारे सद्गुरू असतात. सद्गुरू आपल्याला मायेतून बाहेर काढतात. ही माया जी आहे ती भल्या भल्यांची दुर्दशा करते. भल्या भल्यांना मायेनं देशोधडीला लावलेलं आहे. तिथं तुमचं आमचं काय घेऊन बसलेत. याच्यासाठी मायेला कंट्रोल करायचे असेल तर नारायणाला जपलं पाहिजे. नारायण आपल्या हृदयामध्ये जितका तुम्ही जास्त साठवणार तेवढं मायेबद्दलचं प्रेम कमी होणार. कारण मिठी नेहमी एकदाच कुणाला तरी फिक्स बसते. एकालाच तुम्ही घट्ट मिठी मारू शकता. दोन वस्तू मिठीत येऊ शकत नाहीत. एकच तिलाच घट्ट मिठी बसणार. तसा प्रकार आहे. एक तर मायेला मिठी मारा, नाही तर एक तर परमात्म्याला मिठी मारा. का कुणाला मिठी मारायचं तुम्ही ठरवायचं आहे. आमचं काम आहे सांगणं की जो मायेच्या बाजूनं गेला, जो मायेच्या अधीन झाला, जो मायेच्या नादी लागला तो बर्बाद झाला. आणि जो भगवंताच्या परमात्म्याच्या नादी लागला त्याचं जीवन अजरामर झालेलं आहे. आज अशी मी नावं सांगेन की ही मंडळी आपल्यामध्ये नाहीत, पण दररोज आपल्यासाठी त्या क्षणाला लगेच परत जन्म घेतात. उदाहरणार्थ नाव घ्यायचं आलं तर ज्ञानेश्वर माऊली किती वर्ष झाली आपल्यातून जाऊन, पण आजसुद्धा ते आपल्यामध्ये आहेत. का? त्यांनी हृदय नारायणाला साठवलं होतं. नामदेव महाराज, माझा परमात्मा गजानन महाराज, अगदी हल्ली असे होते ते काडसिद्धेश्वर महाराज. आपलं कसं आहे बघा, एक वर्ष झाला आणि माणूस तो मेला की दुसऱ्या वर्षी कोण कुठला माणूस म्हणून आपण विचारतो. कोण ते? अरे ते अमक्या दमक्याचे नाही का, तमके तमके, हां तो होय. असं बघा, ह्या संतांची ओळख द्यावी लागते का? कोण मीराबाई सांगावं लागतं का बघा? कोण नामदेव महाराज, कुठले ते, गाव कोणतं त्यांचं, कुठे राहायचे, असं सांगावं लागतं का बघा? का? कारण यांनी परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये खेळवला. त्यांच्याबरोबर अनेक लोक जन्माला आले. अगदी त्यांचा छळ करणारे होते, त्यांचं कौतुक करणारे होते, त्यांच्या गावात राहणारे होते, त्यांच्या आजूबाजूला राहणारे होते. ते अजरामर नाही झाले कारण त्यांना मायेचा त्याग करता नाही आला. ज्यांनी मायेचा त्याग केला तो अजरामर होऊन गेले सुद्धा. शरीर गेलं पण ते कुठेच गेलेलं नाही. ते आजसुद्धा इथंच आहेत तुमच्या माझ्या भोवती, किंबहुना ते आपल्यातच आहेत. आपल्याला ह्या निरूपणामधून काय शिकायचं आहे की मायेपासून बाजूला राहिलं पाहिजे. ही माया आपल्याला सोडणार नाही. या मायेचा प्रभाव देवादिकांवर चालतो. ब्रह्मदेवाला ह्या मायेनंच ग्रासला आणि तो आपल्या सख्या मुलीच्या पाठीमागे लागला. या मायेनं सीतामाईला भुरळ घातली आणि तिला सुवर्ण कंचुकी हवी होती. ही मायाच रावणाला उद्ध्वस्त करून टाकते म्हणून तो आत्मलिंग आणायला जातो. ही मायाच विश्वामित्राला क्रोधिष्ठ बनवते आणि वसिष्ठांसारखं आपल्याला ब्रह्मर्षी म्हटलं पाहिजे म्हणून वसिष्ठांच्या 60 मुलांना मारून टाकते. ही मायाच सगळीकडे, जिकडे बघाल तिकडे माया 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 आणि मायाच भरलेली आहे. संतांचं तसं नसतं, सद्गुरूंचं तसं नसतं. हे सद्गुरू मायेला बाजूला करतात. जसं पाण्याने शेवाळ असतं, पाण्यामध्ये शेवाळ असणारच, कारण शेवाळ ही पाण्यावर जगणारी वनस्पती आहे. ती पाण्यातच येणार. तुम्हाला तहान लागलेली जर आहे, खऱ्या अर्थानं तहान लागलेली आहे आणि त्या पाण्यामध्ये शेवाळ आहे, तर ते शेवाळ बाजूला करून तुम्हाला पाणी पिता आलं पाहिजे. त्यावेळी तुमची तहान भागणार आहे. मग ही अशा प्रकारे बाजूला करण्याची युक्ती कोण सांगतं? सद्गुरू सांगतात. म्हणून संतांकडे यायचं, म्हणून सद्गुरूंकडे यायचं. मग सद्गुरू मायेपासून अलिप्त कसं जीवन जगायचं ते शिकवतात. आणि ह्याच्यासाठीचा प्रयत्न त्यालाच किती संत संघ झाले आपले. आता दासबोध जवळजवळ संपण्याच्या मार्गावर आहे. तर आपण या इतक्या दिवसाची प्रवचनं काही जणांनी प्रामाणिकपणे ऐकलेत, मला ठाऊक आहे. काही जणांनी मध्ये मध्ये दांड्या मारल्या तर सोडून द्या. काही जणांना वेळ नव्हता, काही जणांकडे फुरसत नव्हती, कुणाच्या घरी काहीतरी अडचण होती. पण काही जणांनी हा दासबोध सुरू झाल्यापासून आतापर्यंत एक दिवससुद्धा दांडी मारलेली नाही. त्यांना माझा हा प्रश्न आहे की आपण ह्या एवढी निरूपण ऐकली, एवढी प्रवचन ऐकली, काय शिकलो?
तर त्याच्यातून सारांश असा आहे की मायेपासून आपण अलिप्त कसं व्हावं हे आपल्याला स्वामींनी शिकवलं. मग याच्यासाठीच तर संत संघाला यायचं. म्हणून पुढच्या आठवड्याचा संत संघ यासाठीच चुकवायचं नाही. तेव्हा मला वाटतं आपण इथे थांबूया आणि पुढच्या आठवड्याच्या संत संघाला परत जरूर येऊया. तेव्हा सर्वांना माझा आशीर्वाद आहे. मी माझ्या वाणीला विराम देतो. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावर रामचंद्र की जय.